शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती कॉमेडियन कुणाल कामरानं एक व्यंगात्मक कविता बनवली आणि त्यानंतर राज्यभरामध्ये त्याचे वेगवेगळे राजकीय पडसाद उमटू लागलेले आहेत। सध्या मुंबई पोलिसांनी या प्रकरणामध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल केलेत। एक म्हणजे कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधामध्ये शिवसेनेचे आमदार मुर्जी पटेल यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर तो तपास खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेला आहे। दुसरीकडे ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामराचा हा शो जानेवारी महिन्यामध्ये रेकॉर्ड झालेला होता त्या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड काही शिवसैनिकांनी केली, शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी केली आणि त्या प्रकरणी सुद्धा खार पोलीस ठाण्यामध्ये एकूण जवळपास 40 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी खार पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये शिवसेनेचे युवा नेते राहुल कनाल, कुणाल सरमळकर आणि इतर जे काही पदाधिकारी आहेत जे या सगळ्या तोडफोडीमध्ये सहभागी झालेले होते त्यांचा सुद्धा सहभाग आहे। या सगळ्या 12 आरोपींना शिवसैनिकांना आज खार पोलिसांनी अटक करून वांद्रे कोर्टामध्ये हजर केलं आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर लगेचच त्यांना जामीन सुद्धा वांद्रे कोर्टानं मंजूर केलेला आहे। मात्र कुणाल कामरानं जी व्यंगात्मक कविता एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गायली त्या कवितेवरून वेगवेगळे राजकीय पडसाद जे आहेत ते राज्यभरामध्ये उमटतायत। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा त्याचे पडसाद जे आहेत ते उमटू लागलेले आहेत। खरं तर जी भाषा कुणाल कामरानं त्याच्या व्यंगात्मक कवितेमध्ये वापरलेली आहे किंवा ज्या शब्दांचा वापर केलेला आहे त्या सगळ्या शब्दांचा वापर याआधी ठाकरे गटाकडून सातत्यानं होत आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत असतील, आमदार आदित्य ठाकरे असतील आणि स्वतः उद्धव ठाकरे असतील यांनी देखील या सगळ्या शब्दांचा सातत्यानं वापर केलेला आहे। मात्र तरी सुद्धा त्याच शब्दांचा वापर केल्यानंतर आता कुणाल कामरा मोठ्या अडचणीत आलेला आहे। हॅबिटॅट स्टुडिओमध्ये जानेवारी महिन्यामध्ये कुणाल कामराचा एक शो होता, ज्या शो मध्ये त्यानं वेगवेगळ्या राजकीय नेत्यांवरती या व्यंगात्मक कविता गायलेल्या होत्या। त्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील समावेश होता। तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील कवितेचा व्यंगात्मक पद्धतीनं वापर करण्यात आलेला होता आणि त्यांच्यावरती टीका करण्यात आलेली होती। हा शो टेलिकास्ट झाल्यानंतर आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय आणि काल या शोची एक क्लिप जेव्हा कॉमेडियन कुणाल कामरानं त्याच्या सोशल मीडियावरती अपलोड केली तीच क्लिप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील शेअर केली आणि कुणाल का कमाल अशा पद्धतीने त्याला टॅगलाईन दिली। ही पोस्ट जेव्हा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाली त्यानंतर शिवसैनिकांमध्ये एक मोठी आक्रमकता पाहायला मिळाली। शिवसेनेचे सगळे नेते जे आहेत ते सुद्धा आक्रमक झाले आणि त्यानंतर तातडीनं वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये कुणाल कामराच्या विरोधामध्ये तक्रारी करण्यात आल्या। त्यानुसार पहिली तक्रार जी होती ती म्हणजे शिवसेनेचे आमदार मुर्जी पटेल यांची। त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुंबईतल्या अंधेरीमधल्या MIDC पोलीस ठाण्यामध्ये कुणाल कामराच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र दुसरीकडे शिवसेनेचे जे काही युवा पदाधिकारी आहेत त्यांनी आक्रमक भूमिका घेत ज्या खारमधल्या हॅबिटॅट स्टुडिओमध्ये कुणाल कामराचा शो रेकॉर्ड झाला तिथे धाव घेतली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये स्टुडिओची तोडफोड सुद्धा केली। कॉमेडियन रजत सूद याचा एक शो त्या स्टुडिओमध्ये सुरू होता, तो शो या शिवसैनिकांनी बंद पाडला। सगळे जे काही प्रेक्षक होते त्यांना सुद्धा तातडीनं बाहेर काढलं आणि त्यानंतर तिथल्या खुर्च्या, लाईट्स, दरवाजे आणि काचा मोठ्या प्रमाणामध्ये फोडण्यात आल्या। ही सगळी तोडफोड झाल्यानंतर तिथे जेव्हा हे सगळे शिवसैनिक बाहेर येत होते तेव्हाच शिवसेनेचे युवा नेते जे काही राहुल कनाल आहेत ते देखील तिथे पोहोचले आणि हे हॉटेल सगळं तोडा यानं आमच्या नेत्यांना शिवीगाळ केलेली आहे अशा पद्धतीचा चिथावणीखोर वक्तव्य जे आहे ते केल्याचं मुंबई पोलिसांच्या FIR मध्ये नमूद करण्यात आलंय। यानंतर तो जो जमाव होता शिवसैनिकांचा तो पुन्हा एकदा आक्रमक झाला आणि त्यानंतर त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड केल्याचं सुद्धा मुंबई पोलिसांच्या FIR मध्ये म्हणण्यात आलेलं आहे। मुंबई पोलिसांच्या खार पोलिसांच्या वतीनं जवळपास 8 ते 10 कलमांचा वापर करून या शिवसैनिकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। मात्र कलम 132 हे कलम जे आहे ते फक्त अजामीन पात्र होतं आणि त्यानंतर सगळी जे काही कलमं आहेत ती जामीन पात्र होती। यानंतर या 12 जणांना अटक करून आज वांद्रे कोर्टामध्ये खार पोलिसांनी हजर केलं। त्यामध्ये राहुल कनाल आणि इतर सगळे त्यांचे जे काही सहकारी आहेत ते देखील होते। मात्र या सर्वांना लगेचच न्यायालयीन कोठडी झाली आणि त्यानंतर 15,000च्या जाच मुचलक्यावरती आज वांद्रे कोर्टानं या सगळ्यांची सुटका केलेली आहे। त्यामुळे आता शिवसैनिकांवरती कारवाई झालेली आहे। मात्र दुसरीकडे कुणाल कामराच्या विरोधामध्ये जो काही गुन्हा दाखल झालाय त्या प्रकरणामध्ये काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। MIDC पोलीस ठाण्यामध्ये जो काही गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तो गुन्हा तपासासाठी सध्या खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय। खार पोलीस या सगळ्याचा तपास करतायत। मात्र कुणाल कामराला
पोलीस कधीपर्यंत चौकशीला बोलावतायत आणि या चौकशीनंतर काय काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार कुणाल कामरा याचे बोलवते धनी वेगळे आहेत। दिशा सालियान प्रकरण याचं लक्ष हटवण्यासाठी हे प्रकरण उकरून काढण्यात आलं आणि कुणाल कामराला बोलवतं केलं अशा पद्धतीचा आरोप एक केला जातो आणि त्यामुळे त्याचे सीडीआर बँक डिटेल सुद्धा तपासले जातील अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो योगेश कदम यांनी दिलेला आहे। दुसरं महत्त्वाचं, ज्या हॅबिटॅट स्टुडिओमध्ये कुणाल कामराचा हा वादग्रस्त शो झाला आणि ज्या शो मध्ये एकनाथ शिंदे यांच्यावरची व्यंगात्मक कविता त्यानं गायली आणि त्यानंतर जे काही राजकारण सध्या होत आहे त्याच हॅबिटॅट स्टुडिओमध्ये काही दिवसापूर्वी कॉमेडियन रणवीर अलाहाबादियाचा इंडियाज गॉट लॅटेंट शो झालेला होता। तिथे त्यानं आई वडिलांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं। त्याच स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा कुणाल कामराचा वादग्रस्त शो झाल्यामुळे आता हॅबिटॅट स्टुडिओ सुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकलंय। तिथे मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आज पोहोचलेले होते आणि त्यांनी सुद्धा अतिक्रमणाची जी काही तोडक कारवाई आहे ती हॅबिटॅट स्टुडिओवरती केलेली आहे। मात्र आता सगळ्यात महत्त्वाचं, कुणाल कामरावरती काय कारवाई होणार आणि पोलीस त्याला कधीपर्यंत चौकशीला बोलावणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन योगेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।